मालेगावमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटनची दुकानं बंद असतील। कल्याण डोंबिवली पाठोपाठ मालेगाव पालिकेचा हा फतवा आहे। मांसाहारी खवय्ये मटन चिकन विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही, तुम्ही नका खाऊ ना। बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादत आहे? जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीने बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। हां, 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो। तिकडली ती एक परंपरा आहे, तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। आज़ादी के मिलने पर ही प्रश्न चिन्ह है कि आज़ादी जो मिली है वो स्वतंत्र रहने के लिए है। हम क्या पहनेंगे, हम क्या खाएंगे, ये इंसान की खुद की पसंद है और खुद की आज़ादी है। जब इस देश में नॉन वेज खाना गुनाह नहीं है तो आज़ादी के दिन नॉन वेज पर पाबंदी लगाना मैं मानता हूँ कि ये बिल्कुल गलत आदेश है। आणि स्वातंत्र्य दिवस एवढा चांगला दिवस आहे, लोक एन्जॉय करतात, कोणी नॉनव्हेज खातं, कोणी घरी जेवण करतं, पण भरपूर लोकांना जरा हॉटेल बंद असल्यामुळे नॉनव्हेज खाण्यापासून वंचित राहतील। आणि यापूर्वी देखील असं कधी कायदा होता नाही की बंद ठेवले जाईल हे, पण यावेळेस असं प्रशासनाने निर्णय घेत असल्यामुळे थोडं दुःखच वाटतंय या गोष्टीचं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।